सत्य जीवनाचे संवेदना ध्यान अनुभव. संवेदना ध्यान या मेडिटेशनसाठी आपल्याला हवी तशी आरामदायक बैठक निवडायची आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेऊया, एकदा का बैठक निवडली, एकदा का बसलो की मग मात्र ध्यान संपेपर्यंत 8-10 मिनटं अजिबात हलायचं नाही. म्हणजे हात पाय बदलण्याची भावना झाली तर ती सुद्धा पाहायची. कुठे इरिटेशन झालं, खाजवावंसं वाटलं तर ते सुद्धा पाहायचं. अजिबात हलायचं नाही. जमेल? पहिला दिवस खूप कठीण असेल, पण नंतर हळूहळू जमू लागेल. तेव्हा आरामदायक बैठक निवडूया आणि डोळे बंद करूया. डोक्यापासून सुरू करून ते पायापर्यंत एक एक भागावर मन घेऊन जाऊ. बॉडी स्कॅनिंग करू. काय संवेदना आहे बरं ते जाणू. आणि एकदा का संवेदना जाणली की मग पुढे जाऊ. ठीक आहे ना? आता आपोआप श्वास चालू दे. काही श्वास पाहूया. श्वास येतो आणि श्वास जातो. शरीराची आपोआप होणारी हालचाल, श्वासाचा स्पर्श, श्वासाचं तापमान. श्वासाबद्दल मन सजग आहे. संवेदना ध्यान सुरू करू. मनाचं लक्ष डोक्याच्या त्वचेकडे. 1-1 इंच डोक्याची त्वचा पाहू. डोक्याच्या त्वचेला केसांचा अनुभव आहे का पहा बघू. मनाचं संपूर्ण लक्ष कुठल्या संवेदना जाणवत आहेत. हळुवार स्पर्श, वाऱ्याचा स्पर्श, टोचल्या बोचल्याची भावना. सत्य पाहूया. जे जाणवत आहे ना तेच पाहायचं. संपूर्ण डोक्याचा 1-1 इंच भाग मनाद्वारे पाहायचा. संवेदना पाहिली, जाणवली की पुढे कपाळ आणि चेहऱ्याकडे मनाचं लक्ष वळवू. कुठल्या संवेदना आहेत? डोळ्यांना पापण्यांचा स्पर्श, नाकाला श्वासाचा स्पर्श, चेहऱ्यावर वातावरणाचा स्पर्श. 1-1 इंच पाहू आणि पुढे जाऊ. असं लक्षात येईल की मन अचानक विचारांमध्ये भरकटतं. संवेदना पाहणं सोडून देतं. लक्षात आलं की मनाला पुन्हा एकदा संवेदना पाहण्याकडे वळवायचं. गळा, मान, संपूर्ण लक्ष. हलकं वाटणे, जड वाटणे, चिकट वाटणे, मोकळं गच्च वाटणे, सैलसरपणा. विविध संवेदना आहेत, अनुभव करूया. पाठीचा कणा वरपासून खालपर्यंत पाहूया. पाहत असताना पाठीच्या त्वचेचा सुद्धा अनुभव करू. दाबलं गेल्याचा अनुभव, प्रेशरचा अनुभव, आधांतरी असल्याचा अनुभव. प्रत्येक भागावर, प्रत्येक जागेवर वेगवेगळी संवेदना आहे. समजण्याचा प्रयत्न करू. अनुभव करायचा आहे. त्या संवेदनेपर्यंत पोचायचं आहे. पाहिली की पुढे जाऊ. खांद्याचा भाग, दोन्ही हात, हातांचे तळवे, हातांची बोट. मनाचं लक्ष. अनुभव करूया. 1-1 इंच जागेचं परीक्षण करा. छाती आणि पोट, हृदयाची धडधड जाणवते का? आपोआप चालू असलेल्या श्वासाबरोबर होणारी हालचाल पहा. कपड्यांचा स्पर्श पहा. कुठे बोच आहे, कुठे टोच आहे, कुठे जडपणा आहे, कुठे खेचल्याची भावना, कुठे ताणल्याची भावना.
कुठे हळुवार स्पर्श, कंबर, जननेंद्रिय, मांड्या, गुडघे, एक एक इंच अनुभव करू. जी कुठली संवेदना आहे ती जाणली आणि पुढे गेलं. पाय, पायाचे तळवे, पायाची बोट, विविध संवेदना पाहू. उबदारपणा, जडपणा, थंडपणा, अवघडपणा. जे सत्य आहे ना तेच पाहायचं आहे. जाणूया, काही संवेदना सुखद आहेत तर काही दुःखद आहेत. संवेदना आणि विचार यांचं घनिष्ठ नातं आहे. सुखद संवेदना सुखद विचार निर्माण करतात, तर दुःखद संवेदना दुःखद विचार निर्माण करतात. स्वतः अनुभव घ्यायचा, शब्दातून जाणायचं नाही, अनुभवातून जाणायचं. प्रत्येक वेळेला संवेदना पाहता पाहता अचानक मन भरकटतं, विचारांवर स्वार होतं. लक्षात येताच त्याला पुन्हा एकदा संवेदना पाहण्याच्या कार्यामध्ये गुंतवायचं. हाच ध्यान अभ्यास आहे. हा करतच राहू. पुन्हा एकदा डोक्यापासून सुरू करू शकता आणि स्वतःहून सूचना देऊन संवेदना पाहू शकता. जेवढी नियमित साधना करू तेवढंच अधिक खोल सत्यापाशी आपण जाऊ. इथपासून पुढे स्वतः करायचं आहे. जेव्हा कधी अभ्यास पूर्ण झाला असं वाटेल तेव्हा हळुवार डोळे उघडून ध्यानातून बाहेर यायचं. सुंदर होवो, मंगल होवो.